स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने आशीर्वादाने सर्व इच्छा महाराज पूर्ण करोत आणि तुमच्या घरातील गरिबी निघून जाओ, दरिद्रता निघून जाओ. कारण घरात जर गरिबी असेल तर अनेक समस्याला सामोरे जावे लागते. आपल्या काही इच्छा मनोकामना असतात त्यांनासुद्धा मारावं लागतं. कारण ही गरिबी माणसाला बऱ्याच काही गोष्टी शिकवते आणि त्या गरिबीतून आपण बऱ्याच अडचणीमध्ये सापडलेलो असतो. म्हणून तर घरातली ही गरिबी दूर करण्यासाठी, घरातील जे डोक्यावर आपल्या काही कर्ज असेल, कुणाचं काहीतरी उसणं देणं असेल, काहीतरी संकट आलं त्यावेळेला कुणाकडून काहीतरी पैसे घेतलेले असतील किंवा कोणातरी कारणावास्तव आपल्या डोक्यावर एखादं भयंकर कर्ज येऊन बसलेलं आहे, तर ते कर्ज कसं उतरेल हाही प्रश्न आपल्याला पडत असतो. अनेक उपाय केले पण तरीही कर्ज काही उतरत नाही. खूप मेहनत कष्ट घेतो पण तेवढ्या मेहनतीनं कष्टानं डोक्यावरचं कर्ज काही उतरत नाही. तर आपण डोक्यावर जर भयंकर कर्ज असेल तर ही एक सेवा करावी. कर्ज उतरवेल ही सेवा आणि गरिबीसुद्धा घरातून निघून जाईल. तर ती सेवा कोणती आहे, कशी करावी याबद्दलचीच संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पहा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल, स्वामी शिवा मार्ग या यूट्यूब चॅनलवर, आणि अद्याप तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण जेव्हा केव्हा असे नवीन महत्त्वाचे माहितीपूर्ण व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर अपलोड करते त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला अगोदर मिळेल आणि तुम्ही माझा एकही व्हिडिओ हा मिस करणार नाही आहे. तर चला असो, आता आपण आपल्या विषयाकडे वळूया. डोक्यावर भयंकर कर्ज आहे. आता कर्ज आहे, कर्जबाजारीपणा झालेला आहे आणि त्यामुळे टेन्शन पण बरंच काही आपल्याला आलेलं असतं. कारण एखादी सेवा जर आपण काही केली, अशा काही सेवा आहेत की त्या सेवेने आपल्याला जे पाहिजे त्या वस्तू मिळत असतात. आता प्रत्येक गोष्टीची वेगवेगळी अशी एक सेवा असते. कोणाच्या डोक्यावर काहीतरी ओझं असेल, कशाचं काहीतरी पापाचं, तर त्याच्यासाठी सेवा वेगळ्या असतात. तर कुणाला काही इच्छा प्राप्त करायची असेल तर त्याची सेवा वेगळी असते. जसं की आपल्याला ताप आलेली आहे आणि आपण सर्दीची गोळी घेतली तर चालतं का? ज्या गोष्टीला जी सेवा लागते, ज्या आजाराला जी औषधी लागते जशी ती लागते, तशीच त्याप्रमाणे ज्या गोष्टीला जी सेवा लागते ती सेवा केली तर आपल्याला मनासारख्या काही इच्छा मनोकामना पूर्ण होत असतात. जसं आता एखादी सेवा असेल ती तर मनातून केली तर स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने त्या सेवेच्या प्रभावामुळे एक अशी ऊर्जा तयार होते की आपल्या काही कर्ज असेल, आपल्या घरात काही वास्तुदोष असेल किंवा जीवनात काही प्रारब्ध खूप जड आहे म्हणून अडथळे असतील तर सेवेदार आहे ते अडथळे संपूर्ण निघून जात असतात. कारण सेवा अशी करायची आहे की ती सेवा अवघ्या 40 दिवसाची सेवा आहे आणि 40 दिवसाची सेवा उपाय कधीही वायाला जात नाहीत. कारण 1.25 महिना हा 40 दिवसाला म्हटलं जातं. 1.25 महिना हा खूप शुभ संख्या मानली जाते. जसे 108 मणी माळीमध्ये असावे त्याचप्रमाणे आपल्याला जी काही सेवा आहे तीसुद्धा आपण जर 40 दिवसाची करत असाल, कुठलीच अशी समस्या नाही आहे की ती सुटल्याशिवाय राहत नाही म्हणून. कारण प्रत्येक गोष्टीला काही नाही तर काही तोडगा असतो, उपाय असतो, पण आपल्याला माहीत नसतो आणि आपण त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करत असतो आणि ते गोष्टी आपल्या जीवनात होऊन जातात आणि तसेच आपण त्याचे भोग भोगत असतो. पण त्याच्यावर काहीतरी आपण मार्ग काढला तर निश्चितच प्रत्येक गोष्टीवर देवाने या कलियुगामध्ये मार्ग दिलेलाच आहे. तर आपण आपल्या डोक्यावर खूप मोठं कर्ज आहे, कुणाचं तरी देणं आहे आणि काहीतरी आपल्याकडे खूप लोकांचं देणं लागतंय, तर अशा लोकांनी दररोज 40 दिवस हा एक मंत्र म्हणायचा आहे. आणि मंत्र घरातील कोणतीही व्यक्ती म्हणू शकते. असं काही नाही की ज्यांनीच उधार पैसे घेतले किंवा देणं घेतलं की ज्याच्या डोक्यावर कर्ज आहे त्यांनी म्हणावं, असं काही नाही. घरातल्या कोणत्याही व्यक्तीनं जरी आपल्या कुटुंबाच्या कल्याणासाठी ही सेवा केली तरीही त्याचं फळ हे सर्व व्यक्तीलाच, घरालाच मिळत असतं. आता ऋणनाशक हरिद्रा गणेश मंत्र अशी या मंत्राचं नाव आहे. आता मंत्राच्या नावातच बघा, ऋणनाशक, तुमच्यावर जे काही ऋण आहे त्याचा नाश करेना हरिद्रा गणेश मंत्र, म्हणजे तुमच्या जीवनात सगळ्या काही चांगल्या गोष्टी गणेशाच्या कृपेने होणारा असा हा मंत्र आहे.
अगदी स्पष्ट म्हणावा आणि एक मंत्र झाल्याच्या नंतरच दुसरा माळीचा मणी ओढावा. कारण आता तुम्ही माळीद्वारे जप करत नसाल तर कशानं काउंट करा, तुम्ही कशानंही काउंट करून तुम्ही जरी मोजले तरीही चालतील. पण आपल्याकडे सहसा माळ असतेच 108 मण्याची, त्यामुळे एक माळ जरी हा जप दररोजचा केला 40 दिवस कंटिन्यू न खंड पाडता. आता खंड कसा पाडायचा नाही ते एकदा ऐकून घ्या. ज्यावेळेला एखादी घरातील स्त्री किंवा मुलगी किंवा कोणीतरी असं जप करत असेल आणि त्यांना जर मासिक धर्म आला तर 4 दिवस हा जप करायचा नसतो. मग ते 4 दिवस तुम्ही सोडायचे असतात. तर मग 4 दिवस तुमच्या घरातील दुसऱ्या व्यक्तीने जप केला तरी अशा प्रसंगी जमतो. पण ज्यावेळेस सुतक पडतं, आता सुतक कसं तुम्ही लगेच सुरुवात केली, काही 10-15 दिवस तुमचा जप करणं झाला आणि मध्येच जर सुतक आलं, सुतक 10-12 दिवस असा काही जप वगैरे करत नाहीत, अगदी जवळचे असतील तर 14 दिवससुद्धा सुतक हे पाळलं जातं. तर त्यावेळेला आपण ते 14 दिवस सोडावे, त्यावेळेला कोणीही जप करू नये. मग पहिलेचे दिवस आणि मागचे दिवस असे मिळून तुम्ही अखंड, म्हणजे तुम्ही अखंड कधीच उच्चार करायचा नाही, कारण अखंड म्हणलं की अखंड जप करावा लागतो. मग खंड न पाडता जेवढे दिवस मागचे पुढचे धरून 40 दिवस हा जप आपल्याला करायचा आहे. आता जप कधी करावा, सकाळी करावा का संध्याकाळी करावा, हाही संपूर्ण दिवसभरातून कधी करावा. आता काही चांगल्या गोष्टीसाठी जर पाहायला गेलं तर सकाळची वेळ चांगली राहते. कारण सकाळी काही खाण्याच्या अगोदर स्नानादी वगैरे करून देवाला सुद्धा स्नान किंवा देवपूजा झालेली असावी आणि देवघरामध्ये दिवा अगरबत्ती लावावी. मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये हेच सांगते की दिवा अगरबत्ती लावावी. म्हणजे धूप आणि दीप ह्या 2 गोष्टी जर देवासमोर असत्या तर आपण केलेल्या सेवेचे ते दीप म्हणजे अग्नी साक्षीदार मानला जातो, म्हणून दिवा लावायचा असतो. एक आसन टाकावं. बिना आसनाचा जप जर केला तर त्याचं सगळं पुणे इंद्रदेव घेऊन जात असतो. म्हणून एक आसन, चटई जे काही तुम्ही पूजा करायला वापरता अगदी ते जरी असेल तरीही चालेल. फक्त पाटावर किंवा जमिनीवर किंवा कपड्यावर बसून जप करू नये, त्यामुळे दरिद्रता आणि दुःख येत असतं. म्हणजे लाकडावर सुद्धा बसून जप करायचा नसतो. आता माळ हातामध्ये घेतल्याच्या नंतर आपली जपमाळ, त्यामध्ये आपल्याला पहिला मणी गुरुमण्यापासून सुरुवात करायची असते. गुरुमण्याला तुम्ही स्पर्श करून आणि तुमच्या त्या मण्याला जी काही तुम्ही मणी ओढणार आहे त्या मण्याला आपली करंगळी आणि अनामिका म्हणजे अंगठे सदरच्या बोट आणि त्याचबरोबर करंगळी याचा स्पर्श होऊ देऊ नये. तसा जर स्पर्श करून आपण माळ जप केला तर 5 बोटाने जर माळ जप करत असाल तर याचं फळसुद्धा आपल्याला मिळत नसतं. म्हणजे कोणताही मंत्र असो, मग हेच म्हणून नाही तर कोणत्याही मंत्र जप करताना, माळ जप करताना ते अंगठ्याजवळचं बोट आणि करंगळी हे त्या मण्याला लागू दिलं नाही पाहिजे. आता मंत्र असा आहे बघा, ओम गणेश ऋण छिंदी छिंदी वर्णे हुम नमः फट. म्हणजे आणखी एकदा तुम्ही मंत्र ऐका, ओम गणेश ऋण छिंदी छिंदी वर्ण्यम हुम नमः फट असा हा मंत्र आहे. हा मंत्र तुम्हाला 108 वेळा म्हणायचा आहे आणि 108 वेळा मंत्राचा जप दररोज केल्याच्या नंतर 40 दिवस केल्याच्या नंतर आपल्यावर जी काही ऋण आहे, जे काही कर्ज आहे ते फिटून जात असतं आणि आपण एकदम मोकळे होऊन जातो. बघा, ज्यांच्या डोक्यावर कोणीतरी सतत तुम्हाला तुमच्याकडे असलेले पैसे मागत असेल, काही आर्थिक समस्या असेल तर यावेळेला, कारण सगळ्या गोष्टीचं आपल्याला ढोंग करता येते असं म्हणतात, पण पैशाचं ढोंग करता येत नसतं. म्हणून तर आपल्या डोक्यावरचं कर्ज फेडण्यासाठी हा एक मंत्र खरंच आपल्या डोक्यावरचं कर्ज उतरवेल आणि आपल्या घरातून गरिबीसुद्धा निघून जाईल. डोक्यावरचं खरंच भयंकर कर्ज असेल तर ही एक सेवा करा, कर्ज उतरवेल आणि गरिबीसुद्धा निघून जाईल. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर माझ्या स्वामी शिवा मार्ग या चॅनलवर नवीन आहात, अद्याप चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया असाच एक नवीन महत्त्वाचा माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.